आजचा दैनिक मन्ना. परमेश्वराची स्तुती हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया प्रकटीकरण 2 अध्याय 10 वचन. जे दुःख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. मी तुला सांगतो, तुम्हापैकी काहींना तुमची परीक्षा पाहण्यासाठी सैतानाकडून तुरुंगात टाकण्यात येईल आणि तुम्ही 10 दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन. तर आज परमेश्वरचं हे जे वचन आहे, परमेश्वर यूहन्नाला त्याला सांगत असतो की त्यावेळेच्या ज्या 7 कलिशा होता त्याच्यापैकी एका कलिशाला ते वचन, त्या दूताला हे वचन परमेश्वर देण्यासाठी कलिशाला सांगतो. पण परमेश्वर हे वचन त्याला लिहायला सुद्धा सांगतो की त्यावेळेच्या कलिशांना परमेश्वर बोलतो की जे दुःख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नको. परमेश्वर त्यावेळेच्या कलिशांना परमेश्वर सांगत होता की तुम्ही घाबरू नका, माझ्या खातीर तुम्हाला तुरुंगात सुद्धा जावे लागेल, तुम्हाला कष्टसुद्धा सहन करावे लागेल, लोक तुमचा छळ करतील. परमेश्वर तसं त्या कलिशांना सांगत असतो आणि परमेश्वर त्या कलिशांना बोलतो की तुम्ही मरणापर्यंत विश्वासयोग्य राहा की मी तुम्हाला काय देईल, जीवनाचा मुकुट देईल. आणि ह्या गोष्टी परमेश्वर जेव्हा कलिशांना सांगायला सांगतो तेव्हा परमेश्वर यूहन्नाला हे लिहायला सांगतो. कारण की परमेश्वर ते आपल्याला सुद्धा सांगत आहे की परमेश्वर आपल्याला म्हणतो की खूप साऱ्या गोष्टी आपल्याला त्याच्या नावाकरिता सहन करावं लागेल. तर परमेश्वर बोलतो की आपण जे पण त्याच्या नावाकरता सहन करतोय, पण आपण त्या कोणत्याही गोष्टींना घाबरायचं नाही, कारण की आपण परमेश्वराच्या नावाची महिमा करतोय. खूप परीक्षा येईल, येशूच्या नावाकरिता आपल्याला लोक तुरुंगात सुद्धा टाकायचा प्रयत्न करतील, पण आपल्याला परमेश्वर सांगतो की शेवटपर्यंत आपला जीव जाऊपर्यंत आपण येशूप्रती विश्वासी राहायला परमेश्वर सांगतो. कारण की खूप साऱ्या तकलीफा येतील आपल्याला. खूप जसं त्यावेळेच्या लोकांनी येशूचा वचन प्रचार करितासाठी त्यांचं जीवनसुद्धा दिलं, खूप कष्ट सहन केले. यावेळीसुद्धा आपल्याला खूप सारे कष्ट सहन करावे लागतील, पण परमेश्वर आपल्याला सांगतो की विश्वास योग्य राहा, विश्वासू राहा. मग आपण जर विश्वासू राहिले तर परमेश्वर आपल्याला जीवनाचा मुकुट देईल. तर आपण हे वचन ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. धन्यवाद परमेश्वर तुझ्या या वचनासाठी की तू परमेश्वर सगळ्यांना दिलासा देतो आणि तू सांगतो की आम्ही परीक्षेत जाईल, पण परमेश्वर तू आम्हाला सांगतो की घाबरू नये म्हणून. परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो की परमेश्वर किती पण परिस्थिती येऊ, परमेश्वरा आम्ही तुझा विश्वास सोडू न तुझ्यावर विश्वास करतच राहायला परमेश्वर तू आमची सहायता मदत कर. शेवटपर्यंत विश्वासू राहायला मदत कर परमेश्वरा. तेव्हा प्रत्येकाला तू जीवनाचा मुकुट देईल म्हणून आम्ही तुला धन्यवाद करतो. सारी महिमा, प्रशंसा, आदर तुलाच देतो. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.